नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या यशोज्ञान फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण स्पर्धा परीक्षेतील विषय गणित या विषयातील शेकडेवारी या घटकाचा भाग 2 आज आपण घेतोय। भाग 1 मध्ये जवळपास आपण 14 प्रकार पाहिले आहेत। आता आपला भाग दुसरा सुरू होत आहे, प्रकार 15वा। बघा मित्रांनो, प्रकार 15वा कशा प्रकारचा आहे आणि कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं हे समजून घ्या। बघा, लक्षात घ्या, ठीक आहे। ओके, प्रश्न आहेत, गहू व ज्वारीच्या किमतीचे गुणोत्तर 4:5 आहेत। जर गव्हाची किंमत 10% वाढली व ज्वारीची किंमत 20% वाढली तर नवीन किमतीचे गुणोत्तर काय? एकदम सोपा आहे मित्रांनो। चला, ठीक आहे, गव्हाची किंमत घेऊ, किती आहेत? 4। आता आपण एक काम करू, 4 न लिहिता 400 लिहू, ठीक आहे। ओके, 2 शून्य वाढवून देऊ, ठीक आहे, म्हणजे गणित आपल्याला सोपं जातं। ज्वारीची किंमत किती आहेत? 5। मग आता 4 चे 400 केले तर 5 चे किती करायचे? 500। व्हेरी गुड, ठीक आहे। ओके, 5 चे केले 500। आता काय करायचं बघा, लक्षात घ्या। चला, मग काय म्हणते, गव्हाची किंमत किती टक्क्याने वाढली? 10%। 400 होती, 10% वाढली। टक्के म्हणजे होती 100। टक्के कधी 100वर वाढतात, ठीक आहे। ओके, कितीने वाढली? 10 ने वाढली। 100 होती, 10 ने वाढली, किती झाली? 110। 110 झाली। त्यानंतर ज्वारीची किंमत कितीने वाढली म्हणते? 20%। ओके, 20%। टक्के म्हणजे काय म्हटलं मी? 100। 100 होती, 20 ने वाढली। 100 होती, 20 ने वाढली, किती झाली? 120। ओके, आता याला आपण सॉल्व्ह करू, ठीक आहे। ओके, काय करायचं? सर्वात पहिले 0 0 कट करायचे, भागाकारात 0 कटतात। 0 कटला, 0 कटला, 0 कटला, 0 कटला। ओके, यांचा पण भागाकार आहे, 1 0 कटला, 1 0 कटला। यांचा पण भागाकार आहे, 1 0 कटला, 1 0 कटला। राहिले काय? 40 गुणिले 11। किती राहिलेत? 40 गुणिले 11। ओके, ठीक आहे। ओके, याला सॉल्व्ह करू आपण। किती होते 40 गुणिले 11? 11 चौक 44 लिहिले आपण। 44 वर किती शून्य? 1 0, ठीक आहे। ओके, त्यानंतर काय आहेत? 12 गुणिले 50, 12 पंचे किती होतात? 60 लिहिले आपण। 60, 60 वर किती शून्य? 1 0, ठीक आहे। ओके, 440 आणि 600, ठीक आहे। ओके, आपल्याला काय विचारलंय? नवीन किमतीचे गुणोत्तर। गुणोत्तराचा अर्थ समजून घ्या। गुणोत्तराचा अर्थ होतो लहान रूप करणे, म्हणजे मोठी संख्या जी आहे तिला आपली छोटी बनवायची आहे, ठीक आहे। ओके, आता ही जी 440 आणि 600 मोठे आहे, याला करायचं लहान रूप, ठीक आहे। ओके, 440, मग लिहायचं इथे गुणोत्तर 600, ठीक आहे। ओके, मग आता याच्यात काय करायचं? मोठ्याचं लहान रूप करायसाठी सर्वात पहिले दोन्हीकडे जर 0 असेल तर 0 0 पहिले कापून टाकायचे। इथे एक 0 आहे, इथे एक 0 कटला। आता राहिले काय? 44 आणि इथे 60। गुणोत्तर करणे म्हणजेच लहान रूप करणे, आणि एखाद्या संख्येचं लहान रूप करण्यासाठी त्या दोन्ही संख्येला एकाच संख्येने भागायचं। तर थोडेफार फाडेपाठ असले पाहिजे। आता बघा, लक्षात घ्या, 44 आणि 60 या दोन्ही संख्यांमध्ये कशाचा भाग जाईल? आता ज्यांना फाडेपाठ असतात त्यांच्या लगेच लक्षात येईल, सर 4च्या फाड्यात दोन्ही संख्या येतात। हो, 4च्या फाड्यात दोन्ही संख्या येतात। 4 11 44, 4 ने 44 ला भागितलं, 11 उत्तर आलं। मग 44 ला 4 ने भागितलं, 60 ला पण 4 नेच भागायचं। 4 ला जर 60 ने भागितलं तर 15 चौक 60 होते। ओके, 60 कटले, म्हणजे आपलं उत्तर आलं मित्रांनो किती? 11 ला 15। समजलं असेल नक्कीच। त्यानंतर हा झाला प्रकार कितवा? 15वा। त्यानंतरचा प्रकार पाहायचा आहे प्रकार 16वा। ओके, प्रकार 16वा आपण पाहू। बघा, लक्षात घ्या, काय म्हणते प्रकार 16वा। एकदम सोपा आहे, फारच सोपा आहे मित्रांनो, ठीक आहे। आणि विशेष म्हणजे आपण जेवढे काही प्रकार पाहतोय त्या ठिकाणी कुठेच आपण सूत्र वापरणार नाहीये, फॉर्म्युला वापरणार नाहीये, सर्व ट्रिक्स आहेत, ठीक आहे। ओके, फॉर्म्युलाचा वापर आपल्याला करायचा नाहीये, कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये गणिताचं उत्तर 36 सेकंदामध्ये काढावं लागतो। फॉर्म्युले जर तुम्ही वापरत बसले तर 36 सेकंदामध्ये उत्तर निघतच नाही, ठीक आहे। ओके, म्हणून आपण काय करू? विदाउट फॉर्म्युला ट्रिक्स वापरू आपण, ठीक आहे। ओके, ट्रिक्स, ठीक आहे। ओके, आणि ह्या ट्रिक्स तुम्हाला कुठेच मिळणार नाही, कुठल्या चॅनलवर मिळणार नाही, कुठल्याच युट्यूबच्या व्हिडिओ मिळणार नाही, कुठल्याच क्लासवर मिळणार नाही। बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, m बरोबर 300, n बरोबर 400, तर m हा, ओके, याला थोडंसं इथे करेक्शन आहे, m हा n च्या किती टक्के आहेत? कोण? m हा n च्या किती टक्के आहेत? ठीक आहे। ओके, m हा ज्याला लागला त्याला लिहायचं वरती, कोणाच्या? n च्या। n ला लिहायचं खाली, ठीक आहे। ओके, किती टक्के? ठीक आहे। ओके, टक्क्याचा अर्थ होतो 100, ठीक आहे। ओके, m हा n च्या किती टक्के आहेत? ठीक आहे। ओके, आता m हा n च्या किती टक्के आहेत? बघा, लक्षात घ्या, ठीक आहे। ओके, आता टक्के म्हणजे होते 100, गुणेला करू 100। टक्के जर काढायचे असेल तर 100 ने गुणायचं, ठीक आहे। ओके, m किती आहेत? 300। व्हेरी गुड, m आहे 300, ठीक आहे। ओके, n किती आहेत? n किती आहेत? 400 लिहिले, 400 गुणेला 100। 100 काउंट करतात कारण की आपल्याला टक्के काढायचे म्हणून आपण 100 लिहिले, ठीक आहे। ओके,
आता मी काय म्हटलंय, सर्वात पहिले शून्य शून्य कापायचे, भागाकारात शून्य कटतात, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, यांचा पण भागाकार आहे, भाग देऊ. 4चा 100 मध्ये भाग जातो का? हो सर जातो. 4चा फाडा आम्हाला येतो, 25 चौक 100, 25 ने, ठीक आहे ओके. आणि यांचा असतो गुणाकार, 3 गुणला 25, 25 त्रिक ओके, 3 गुणेला किती 25, 25 त्रिक किती होतात 75. म्हणजे आपलं उत्तर आलं मित्रांनो किती 75%. किती टक्के 75%, म्हणजे पहिलंच ऑप्शन समजलं. प्रकार 16वा सुद्धा समजला असेल. त्यानंतर आपण पाहू प्रकार 17वा. बघा मित्रांनो, प्रकार 17वा सोपा म्हणजे गणित मुळात सोपा आहे, परंतु आपल्याला त्या ट्रिक्स माहीत नसतात म्हणून कठीण जातं, ठीक आहे ओके. हे फार फार महत्त्वाचे प्रकार आपण जे पाहतो, प्रत्येक परीक्षेला तुम्हाला विचारेल. प्रकार 17वा काय म्हणते समजून घ्या. बघा लक्षात घ्या, x बरोबर 30, y बरोबर 40, तर x हा y पेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे? कोणापेक्षा? y पेक्षा. ज्याला पेक्षा लागलं, मी तुम्हाला सांगितलं की ज्याला पेक्षा लागलं त्याला लिहायचे खाली, y ला लिहिले खाली. y पेक्षा कोण? x हा किती टक्क्यांनी लहान आहे? ओके, x किती आहेत 30, y किती आहेत 40. आता मला सांगा, हे 40 पेक्षा 30 लहान आहे की नाही आहेत? आहे. ओके, कितीने लहान आहेत? म्हणजे आपण हे 40 मायनस 30 करू. कितीने लहान दिसते? 10 ने लहान. 10 ने लहान, पण तुम्हाला विचारलं की कशाने? टक्क्याने विचारलं. टक्क्याचा अर्थ काय होतो? 100. टक्के काढायचे असेल तर गुणिला 100 कधी पण करायचे, लक्षात ठेवायचं. ओके चालेल. 40 मायनस 30 किती होते? 10. y किती आहे? y आहेत 40, y ला लिहिले 40, गुणला किती 100, गुणला लिहिले 100, ठीक आहे ओके. आता सर्वात पहिले शून्य कटला, शून्य कटला, शून्य कटला, शून्य कटला, ठीक आहे ओके. 4चा भाग जातो 100 मध्ये जातो, बरोबर आहे. किती? 25 चौक 100, यांचा गुणाकार 25 1 25, म्हणजे उत्तर किती टक्के आलं? 25% लहान. किती टक्क्यांनी लहान? 25% लहान. समजलं मित्रांनो. प्रकार कितवा? 17वा. त्यानंतरचा प्रकार 17व्या नंतर आपल्याला प्रकार पाहायचा आहे, प्रकार 18वा. ओके, बघा लक्षात घ्या. आता नक्कीच तुम्हाला फार सोपं जात असेल सर, गणित तर फारच सोपं आहे. हो, गणित खूपच सोपं आहे, फक्त ट्रिक्सचा वापर करायचा. बघा लक्षात घ्या, या चॅनलवर तुम्हाला सर्वच गणित विषयाचे सर्वच घटकाचे तुम्हाला ट्रिक्स मिळेल, ठीक आहे ओके. त्याच्यामुळे सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनची बटन दाबा, ठीक आहे ओके. लक्षात घ्या. त्यानंतरचं गणित आहे, त्यानंतरचा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, x बरोबर 30, y बरोबर 40, तर y हा x पेक्षा किती टक्क्यांनी मोठा आहे? कोणापेक्षा? x पेक्षा. मी सांगितलं याच्या आधीच की ज्याच्यापेक्षा विचारलं त्याचे लिहायचे खाली. x पेक्षा कोण? y किती टक्क्यांनी मोठा आहे? बघू, याच्यापेक्षा हा मोठा आहे का? 30 पेक्षा 40, हो मोठे आहे सर. कितीने? 10 ने मोठे आहे. आता डायरेक्ट काय करू, जर 10 ने मोठे आहे तर इथे लिहिले 10, इथे लिहिले 10. कोणापेक्षा? x पेक्षा. ओके, तर किती टक्क्यांनी मोठा आहेत म्हणते, ठीक आहे ओके. आता y हा x पेक्षा किती टक्क्यांनी मोठा आहे? टक्के म्हणजे होते 100. टक्के जर विचारले 100 ला लावायचे, 100 ने काढायचे. आता x किती आहेत? 30. ओके, लिहिले x लिहिले 30, त्याच्यावरती लिहायचे 10, गुणिला किती 100, गुणिला 100. ओके, सॉल्व करू आपण. बघा लक्षात घ्या, शून्य कटला, शून्य कटला, राहिले काय 100 भागेला 3, यांचा भागाकार आहे, यांचा गुणाकार आहे. 100 ला 3 ने भागू, 100 भागेला 3. आता बघा 100 भागेला 3 हा भागाकार, ही जी गोष्ट आहे काही काही गोष्टी पाठच असू द्या. 100 भागेला 3 जर करायचे म्हटले तर समजूनच जायचं, भागाकार करायची गरजच नाही पडली पाहिजे, पाठच कर. काही काही गोष्टी लक्षातच ठेवायच्या. 100 भागेला जर 3 जर म्हटलं तर 100% डेफिनेटली त्याचं उत्तर 33.33% आलंच समजायचं. पॉईंटमध्ये विचारलं तर 33.33%. आणि जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात जर विचारलं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मिक्स फ्रॅक्शन म्हणतो, मिक्स फ्रॅक्शन मध्ये जर विचारलं तर त्याचं उत्तर येते 33.1/3%. समजलं? म्हणजे हे याचं कन्व्हर्जन हे असं आहे, ते पाठच ठेवायचं. 100 भागेला 3 जर म्हटलं तर पॉईंटमध्ये 33.33, आणि मिक्स फ्रॅक्शनमध्ये म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात विचारलं तर 33.1/3%. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो. त्यानंतर ओके, हा झाला नंतरचा प्रकार. प्रकार कितवा? 18वा. त्यानंतर प्रकार पाहायचा आपल्याला 19वा. बघा लक्षात घ्या, प्रकार 19वा एकदम सोपा आहे मित्रांनो. बघा लक्षात घ्या, मुळात गणितच सोपा आहे. जगातला सर्वात सोपा विषय जर कोणता असेल तर तो आहे गणित. अतिशयोक्ती नाही मित्रांनो, फक्त प्रॉपर वेनी करायचं, रोज करायचं, रोज प्रॅक्टिस करायची, रोज त्या गणितासोबत खेळायचं. काय म्हणतात, एका संख्येचे 27% 540 आहेत, तर ती संख्या कोणती? बघा
विदिन सेकंदमध्ये कुठल्या फॉर्म्युला न वापरता कसं करायचं. एका संख्येचे किती टक्के 27%. किती आहेत 540. बरं लिहिले 27%. ठीक आहे. ओके बरोबर किती 540. एका संख्येचे 27% 540 आहेत. तर ती संख्या कोणती. एक गोष्ट लक्षात ठेवा 27%. टक्केचा अर्थ 100 म्हणजे 100 पैकी 27. किती आहेत 540. तर ती संख्या नेहमी 100% राहत असते. कोणती जी मूळ संख्या असते ती 100% राहते. 27% 540 तर 100% बरोबर x म्हणजे ती संख्या मिळणार आहे. या याच्यामध्ये अशा गणितामध्ये तिरपा गुणाकार करायचा. x बरोबर ठीक आहे. ओके किती 540 गुणेला किती 100. 540 गुणिले 100 भागेला 27 आणायचे. आता 27चा भाग जातो का. फाडे थोडेफार मी तुम्हाला सांगितलं 30 पर्यंत कमीत कमी 30 पर्यंत म्हणजे 30 पर्यंत फाडे पाठ करूनच टाकायचे. 27चा भाग जातो हो 27 दुने 54. ओके राहिले काय हा शून्य वरती ठेवला. 20 गुणिला 100 20 गुणेला 100. ठीक आहे. ओके बेक बे. ओके किती शून्य 1 0 2 0 3 0 1 0 2 0 3 0 म्हणजेच उत्तर किती आलं 2000. कितवा ऑप्शन चौथा ऑप्शन. प्रकार कितवा मित्रांनो 19वा. नक्कीच समजलं असेल. ठीक आहे. ओके समजत असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये जाऊन तिथे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाकू शकता. नसून समजलं ते सुद्धा सांगू शकता. अजून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असेल ते सुद्धा सांगू शकता. ठीक आहे. ओके तर हे सर्व तुम्हाला मिळेल या ठिकाणी. ठीक आहे. ओके त्यानंतर प्रकार आपल्याला पाहायचा आहे 20वा. प्रकार 20वा 19 नंतर एकदम सोपा आहे मित्रांनो. बघा लक्षात घ्या काय करायचं समजून घ्या. काय म्हटलंय 8000चे 8.5% प्लस यम बरोबर 9000चे 30%चे 40%. चला ठीक आहे. ओके बघा करू आपण. किती 8000चे चे म्हणजे गुणाकार. गणिताच्या भाषेत त्याच्या आधीच्या पण मी व्हिडिओमध्ये सांगितलंय की गणिताच्या भाषेत चा ची चे याचा अर्थ होतो गुणाकार. मराठीमध्ये चा ची चे, हिंदीमध्ये जर असेल तर का की के आणि इंग्लिशमध्ये असेल तर ऑफ. मग इथे चेचा अर्थ गुणाकार. किती टक्के 8.5. 8.5 लिहायचे वरती. ओके टक्क्याचा अर्थ तो 100. कुठे खाली छेदात 100 प्लस काय आहे यम बरोबर कशाचे 9000 चे म्हणजे पुन्हा गुणाकार. 9000चे चे म्हणजे गुणाकार. किती टक्के 30%. 30% 30/100. ठीक आहे. ओके चे पुन्हा चे आलाय चे म्हणजे गुणाकार. किती टक्के 40%. 40/100. 40/100 झालं. आता याला सॉल्व्ह करू आपण. बघा कशा प्रकारे करायचं समजून घ्या मित्रांनो. बघा सर्वात पहिले मला एक सांगा गणित कठीण कशामुळे जाते. सर्वांचं उत्तर एक असेल सर ह्या गणित ह्या पॉईंटमुळे आम्हाला कठीण चाललंय. ठीक आहे ना. कठीण चाललं ज्याच्यामुळे गणित कठीण जाते त्यालाच उडवून टाकायचं काढून टाकायचं. आता त्याला उडवणे म्हणजे नेमके काय करणे. बघा काय करायचं त्यासाठी 8000 गुणेला. आता वरचा पॉईंट जर काढत असेल तर खाली शून्य वाढवायचं. किती शून्य वाढवायचे. किती संख्येच्या आधी पॉईंट हे पाहायचं. जेवढ्या संख्येच्या आधी पॉईंट असेल तेवढे शून्य खाली वाढवायचे म्हणजे वरचा पॉईंट निघून गेला. एका संख्येच्या आधी पॉईंट आहेत म्हणजे खाली किती शून्य वाढेल एकच शून्य वाढेल. ओके 100 होतेच एक शून्य वाढला एकच शून्य वाढला मित्रांनो. ओके प्लस यम बरोबर त्यानंतर किती आहेत 9000 गुणेला किती टक्के 30%. ठीक आहे. ओके आता हे एवढं इथे न लिहिता बघा लक्षात घ्या. आपण एक काम करू याला इथून सॉल्व्ह करून घेऊ आपण. ठीक आहे. ओके बघा यांचा काय भागाकार 0 0 कटला. भागाकार 0 0 कटला. यांचा पण भागाकार आहे 1 0 कटला 1 0 कटला 1 0 कटला 1 0 कटला. कटले 0 0 कापले. राहिले का आपल्या तो यांचा आहे गुणाकार. ओके 90 गुणिला 3 गुणिला 4. ओके करू आपण. थोडेफार फाडे आले पाहिजे तुम्हाला पहिलेच सांगितलंय. यांचा गुणाकार 4 त्रिक 12. 12 गुणिला 9 12 9 108 108. किती शून्य 1 0 म्हणजे झाले 1080. ओके इथे तसंच करू 0 0 कापून टाकू 1 0 2 0 3 0. 3 0 इथले कटले 3 0 इथले कटले. राहिले काय 85 गुणिला 8. 85 गुणिला 8 यांचा गुणाकार करू. बघा 8 पंचे 40 40 0 हातचे आले 4 8 8 64. ओके 8 पंचे 40 40 0 हातचे आले 4 8 8 64 64 आणि 4 68 68. 680 प्लस यम बरोबर 1080. किंमत कोणाची काढायची आहे मित्रांनो. किंमत काढायची यमची. ज्याची किंमत काढायची असते त्याला तिथंच ठेवायचं. त्याच्या बरोबरीच्या संख्या तिकडे घेऊन जायच्या. ज्यावेळेस इकडची संख्या इकडे जाते ना त्यावेळेस विरुद्ध क्रिया होते.
आता 680 ला मला इकडे घेऊन जायचे आहे, जे 680 इथे प्लसमध्ये इकडे जाईल मायनसमध्ये, हे इथे मी लिहितो. बघा लक्षात घ्या, समजून घ्या. ठीक आहे, आपलं उत्तर निघत आहे. आता 680 ला इकडे घेऊन जायचे, जे 680 प्लसमध्ये इकडे जाईल मायनसमध्ये. ठीक आहे, ओके. म्हणजेच m बरोबर 1080 मायनस किती 680. बघा सोपा. आता हे तर वजाबाकी सोपीच आहे. 80 झाले, कटले, 1000 मधून 600 गेले, किती राहते 400. म्हणजे आपलं उत्तर किती आलं मित्रांनो 400. किती 400. ओके, m बरोबर 400. किती ऑप्शन पहिलंच ऑप्शन. प्रकार कितवा 20वा. समजलं मित्रांनो. त्यानंतर लगेच आपण प्रकार 21व्याकडे जाऊ, जास्त वेळ न घेता. बघा लक्षात घ्या, प्रकार 21वा. ठीक आहे, ओके. प्रकार 21वा तुम्ही बघा मित्रांनो, या प्रकारे गणित करा, या प्रकारे गणिताला सोडवा. तुम्ही वारंवार हे जर व्हिडिओ पाहिलं तर तुम्हाला कुठलाच क्लास लावायची गरज नाही, कुठलं पुस्तक विकत घेण्याची गरज नाही. कोणती पण एक्झाम असो तुम्ही क्रॅक करू शकता मित्रांनो. आणि विषय म्हणजे असा आहे गणित. आजच्या तारखेला कोणती पण स्पर्धा परीक्षा असो, कोणती पण सरकारी नोकरी असो, ग्रुप डी असो की ग्रुप ए असो, म्हणजे तुम्हाला गावचा पोलीस पाटील किंवा कोतवाल जरी बनायचं असेल किंवा जिल्ह्याचा कलेक्टर जरी बनायचं असेल, तुम्हाला गणित हा विषय आहेच. आणि विषय असा आहे, असं म्हणतात की ज्याची गणिताशी मैत्री त्यालाच नोकरीची खात्री. ठीक आहे, ओके. म्हणून गणिताशी मैत्री आपल्याला करायची मित्रांनो. बघा लक्षात घ्या, समजून घ्या. काय म्हणतात, एका संख्येचे 57% व त्याच संख्येचे 41%. म्हणजे एक संख्या आहे ज्याचे 57%. एक संख्या कोणती आहे माहित नाही आपण, सपोज. ठीक आहे, ओके. कोणती संख्या घेतली, सपोज घेतली 100. 100चा चार्ट हा एव्हरग्रीन चार्ट असतो, कुठे लागतो. ज्या ज्या ठिकाणी टक्क्याचं गणित आहे त्या त्या ठिकाणी 100 चार्ट वापरायचं. ठीक आहे, ओके. घेतली आपण संख्या, किती घेतली, समजा ती संख्या घेतली 100. 100चे किती टक्के 57%. 100चे जेवढे म्हटले ना तेवढेच होते. 100चे 57% म्हटलं 57च होते. 100चे 60% म्हटलं 60च होते. 100चे 57% व 100चे किती टक्के 41%. मी त्याच संख्येचे म्हटलं म्हणून 41%. यामधील फरकचा अर्थ गणिताच्या भाषेत फरकचा अर्थ तो वजाबाकी. चालेल, करू आपण. 57 मधून 41 काढू. 7तून 1 गेले 6 राहते, 5तून 4 गेला 1 राहते, 16 आले. फरक आला, टक्क्यांचा फरक आला किती 16. टक्क्यांचा फरक किती आला 16. आता गणितात जाऊ, फरक किती आहे म्हणते. गणितात फरक दिला 240, टक्क्यामध्ये फरक आलाय 16. 16 बरोबर किती 240. तर तुम्हाला विचारले ती संख्या कोणती घेतली आपण 100. 100 चार्ट वापरत आहोत, एव्हरग्रीन चार्ट आहे. 16 बरोबर 240, तर 100 बरोबर x म्हणजेच संख्या. याच्यात काय करायचं, तिरपा गुणाकार. ओके, 240 ओके गुणिला किती 100. 240 गुणिला 100 भागेला किती 16. भागेला 16. चला करू भाग आपण. आता भाग करणे म्हणजे नेमकं काय करणे, या संख्यांना आपल्याला कोणत्या संख्येने डिवाइड करायचं आहे, भागायचं आहे. आता 16 आणि 24 या दोन्ही संख्येमध्ये कोणत्या संख्येचा भाग जाईल. फाडे जर पाठ असेल तर लगेच क्लिक होते. सर 8चा भाग जातो. 8 दुने 16, 8 त्रिक 24. हा 0 वरती ठेवून देऊ, याला काढून टाकू. आता राहिले खाली 2. 2चा भाग एक तर 100 मध्ये जाऊ शकतो किंवा 2चा भाग 30 मध्ये पण जाऊ शकतो. जिथे सोपं जाईल तिथं करायचं. ठीक आहे, ओके. मला असं वाटलं की मी 30 मध्ये देऊ शकतो, तर 2 15 30. 15 दुने 30 होते. आता राहिला यांचा गुणाकार 15 गुणिला 100. 15 गुणिला किती 100. 15 गुणिला 100. 15 1 15 किती 0 2 0. उत्तर किती आलं 1500 आलं मित्रांनो. तर ती संख्या किती आहेत 1500. ठीक आहे, समजला प्रकार 21वा. नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे एन्जॉय करत असेल, खूप चांगल्या प्रकारे गणिताला एन्जॉय करत असेल. ठीक आहे, तशा प्रकारे कमेंट बॉक्समध्ये कृपया आपली प्रतिक्रिया द्या. ठीक आहे, ओके. तुमच्या प्रतिक्रिया ह्या आम्हाला ऊर्जा देतात अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी. ठीक आहे, ओके. काही चुकत असेल तर ते पण सांगा, काही घाई होत असेल ते पण सांगा, समजत नसेल ते पण सांगा. ठीक आहे, ओके. त्यानंतर आहे प्रकार 22वा. 5.5चे ठीक आहे किती टक्के 12.5 आहेत. 5.5चे म्हणजेच 5 1/2 चे मी सांगितलं, चे म्हणजे गुणाकार. किती म्हणजे x. टक्के म्हणजे 100. बघा गणित किती सॉफ्ट मांडायचं व्यवस्थित. किती आहेत म्हणजे बरोबर किती आहेत 12.5 आहेत. 12 1/2 12.5 आहेत. गणित बघा सॉफ्टली गणित मांडलं. बघा 5.5 लिहिले, चे म्हणजे गुणाकार, किती म्हणजे x, टक्के म्हणजे 100, आहेत म्हणजे बरोबर 12.5. ओके, याला करतो आता सॉल्व. बघा पहिले यांचा असतो गुणाकार, वरती असते बेरीज. करून टाकू आपण. ठीक आहे, ओके. वरती बेरीज 5 दुने 10, 10 + 1 11, 11/2 इंटू x/100 बरोबर. इथे तसंच यांचा गुणाकार म्हणजे आपल्याला सोपं चाललं. ठीक आहे, ओके.
12 दुने 24, 24 + 1 25, 25/2. ठीक आहे, ओके. आता बघा लक्षात घ्या काय करायचं, यांचा गुणाकार 11 गुणला x 11x. ठीक आहे, ओके. 2 गुणला 100 200 बरोबर 25/2. किंमत कोणाची काढायची मित्रांनो, किंमत काढायची एक्सची. एक्सची किंमत काढायची सर्वात पहिले एक एक संख्या इकडे घेऊन जाऊ. सर्वात पहिले 200ला इकडे घेऊन जाऊ. 200 इथे कशात आहेत, भागाकारात, इकडे नेले गुणाकारात. ठीक आहे, ओके. कारण की ज्यावेळेस इकडची संख्या इकडे नेतो त्यावेळेस विरुद्ध क्रिया होते. 200 भागाकारात, इकडे नेऊ गुणाकारात. कार आले इथे 11x बरोबर 25/2 गुणेला काय आणले 200 आणले. ठीक आहे, याला सॉल्व करू. 2चा भाग जाईल का 200 मध्ये, हो सर जातो. 100 दुने 200. ठीक आहे, ओके. यांचा गुणाकार 25 एक 25 म्हणजे किती झाले 2500. ठीक आहे, ओके. झाले 2500. मग आता इकडे 11x किंमत कोणाची काढायची आहे, एक्सची. एक्सला इथेच ठेवतो, 11ला इकडे घेऊन जातो. या दोघांमध्ये काय आहे, गुणाकार. 11ला इकडे नेले तर विरुद्ध क्रिया, गुणाकाराच्या विरुद्ध भागाकार, गुणाकाराच्या विरुद्ध भागाकार, भागाकाराच्या विरुद्ध गुणाकार, बेरीजच्या विरुद्ध वजाबाकी, वजाबाकीच्या विरुद्ध बेरीज, वर्गाच्या विरुद्ध वर्गमूळ, घनाच्या विरुद्ध घनमूळ, घनमूळच्या विरुद्ध वर्ग आणि वर्गमूळच्या विरुद्ध वर्ग. म्हणजे इकडची संख्या इकडे नेल्यानंतर विरुद्ध क्रिया होती मित्रांनो. जे 11 इथे गुणाकारात होते ते इकडे जाईल भागाकारात. चला भाग देऊ आपण. आता हा भाग सुद्धा इथच्या इथंच देता आला पाहिजे. सर्वात पहिले 25 आहेत, 11 दुने 22, 11 दुने 22, 25 22 गेले किती राहते 3. ओके, ठीक आहे, ओके. त्यानंतर ठेवले आपण किती इथे 0 30 झाले. पुन्हा हां 11 दुने 22, 30 मधून 22 गेले किती राहते 8 राहते. सोबत 0 आहेत 80 झाले. 11 साती 77, 11 साती 77. ठीक आहे, ओके. 80 मधून 77 गेले किती राहते 3 राहते. आता बघा तुम्हाला जर नसन समजला हा वाला भागाकार मी तुम्हाला साईडला करून दाखवतो. कितीला कितीने 2500ला कितीने भागायचं आहेत 11ने. ठीक आहे, इकडे वरती करतोय बघा लक्षात घ्या. बघा सर्वात पहिले 11 दुने 22. बघा याचा कलर थोडासा चेंज करतो तुम्हाला दिसण्यासाठी. बघा लक्षात घ्या काय म्हटलंय इथे आपण करू. ठीक आहे, ओके. भागाकार करून दाखवतो तुम्हाला. 11 दुने 22. ठीक आहे, ओके. 25 मधून 22 गेले 3 राहते. वरचा 0 खाली. पुन्हा 11 दुने 22. ओके. 30 मधून 22 गेले 8 राहते. वरचा 0 खाली. 11 साती 77. ओके. 80 मधून 77 गेले किती राहते 3 राहते. वर आता 0 नाही आहे मग आपण हातचा 0 ठेवतो. आता हातचा 0 ठेवतो, जिथं हातचा 0 ठेवायची गरज पडते तर गणिताला थांबून द्यायचं. जर पॉईंटमध्ये उत्तर नसन द्यायचं तर. ठीक आहे, ओके. याला आपण थांबून देऊ. आता राहिले का आपल्या जो जे राहिले त्यांना अँटी क्लॉकवाईज फिरू. ठीक आहे, ओके. त्यांना आपण अँटी क्लॉकवाईज फिरू. कशा प्रकारे, हे जे 11 आहे हे येतील खाली, हे जे 3 आहे हे जातील वरती आणि हे जे 227 आहे हे येतील बाजूला. त्याला आपण अँटी क्लॉक घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवणं म्हणतो. ओके, चला बघा लक्षात घ्या कशा प्रकारे उत्तर द्यायचं, काय उत्तरही समजून घ्या. बघा लक्षात घ्या. ठीक आहे, चला हे जे 3 आहे हे जे 3 आहे 3 जाईल वरती. ओके, चालेल. 3 आले वरती. त्यानंतर हे जे आहे हे 11 येईल खाली आणि हे जे 227 आहे 227 येईल बाजूला. म्हणजे उत्तर किती आलं मित्रांनो 227.311 किंवा 227 पॉईंट समथिंग जे काय असेल ते ऑप्शन पाहायचं, उत्तर देऊन द्यायचं. प्रकार कितवा झाला मित्रांनो 22वा. त्यानंतर प्रकार 22व्या नंतर प्रकार 23वा आपल्याला पाहायचा आहे. बघा लक्षात घ्या एकदम सोपा आहे. बघा शेवटचे आपले 2 प्रकार 3 प्रकार राहिले समजून घेऊ. बघा लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. प्रकार 23 एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. आज लोकसंख्या व्हेरी गुड. ठीक आहे, ओके. आजची लोकसंख्या दिलेली आहे. आज लोकसंख्या किती आहेत 10,000. ओके, चालेल लिहिलं. दरवर्षी किती टक्क्याने वाढते 10%. तर 2 वर्षानंतर पहिलं वर्ष, पहिल्या वर्षी किती टक्के वाढली 10%. 100 होती 10 वाढली किती झाली 110. कितव्या वर्षी पहिल्या वर्षी, दिस इज फर्स्ट इयर. ओके, पहिल्या वर्षी 10% वाढली म्हणजे 110 झाली. दुसऱ्या वर्षी कारण 2 वर्षानंतर विचारलं म्हणून. ठीक आहे, ओके. 100 होती पुन्हा 10 वाढली किती झाली 110 फॉर सेकंड इयर. ओके, झालं. तर 2 वर्षानंतर इक्वल्स टू म्हणजे नंतर किती येईल हे सांगायचं आहे. चला सर्वात पहिले 0 0 उडून टाकायचे, कटले 0 0 कटले. यांचा पण भागाकार आहे इथे पण कटते 1 0 2 0 1 0 2 0 कटले. राहिले का आपल्याजवळ 100 गुणेला यांचा गुणाकार 11
गुणेला 11. आता याच्यात एकदम सोपं आहे. सर्वात पहिले 11 गुणला 11 करून घेऊ. 11 गुणला 11 करणे म्हणजे 11चा वर्ग करणे. 50 पर्यंत वर्ग पाठच करून टाकायचे. ठीक आहे, ओके. 11 गुणला 11 किती होते? 121 गुणेला 100. 121 गुणला 100, 121 एक 121 किती शून्य? 2 शून्य, 1 शून्य 2 शून्य. उत्तर किती आलं? 12100. समजलं मित्रांनो? प्रकार कितवा? 23वा. प्रकार 23वा. त्यानंतर प्रकार 24वा. प्रकार 24. ठीक आहे, ओके. काय म्हटलं प्रकार 24 मध्ये समजून घ्या. एका गावातील लोकसंख्या 10,000 असून दरवर्षी 10% वाढते, तर 1.5 वर्षानंतर किती? यस, याच्या आधी 2 वर्षानंतर विचारलं होतं, आता 1.5 वर्षानंतर. म्हणजे त्या अर्ध्या वर्षाचं काय करायचं सर? समजून घ्या, बघा, लक्षात घ्या मित्रांनो. अर्ध्या वर्षाचं काय करायचं बघा. ठीक आहे. आता एका गावातील लोकसंख्या किती आहे? आजची किती आहेत? 10,000. ओके, लिहिले 10,000. दरवर्षी किती टक्क्याने वाढते? 10%. तर 1.5 वर्षानंतर किती? पहिले काढू. पहिलं वर्ष, फर्स्ट इयर. पहिल्या वर्षी किती टक्के वाढेल? 10%. 100 होती, 10ने वाढली म्हणजेच किती झाली? 110. बरं झालं पहिलं वर्ष. आता पहिलं वर्ष झालं, राहिलं कोणतं वर्ष? अर्ध वर्ष. आता राहिलं अर्ध वर्ष म्हणजे हाफ इयर. हाफ इयर म्हणजे अर्ध वर्ष. बघा, एका वर्षाचे 10%, एका वर्षाचे 10%. मग अर्ध्या वर्षाचे किती होईल? 10चे अर्धे किती? 5%. यस, ठीक आहे, ओके. 100 होती. ठीक आहे, ओके. किती टक्के? 5%. अर्ध्या वर्षाचे. ठीक आहे, ओके. 100 होती, 5ने वाढली म्हणजे किती झाली? 105 झाली. तर 1.5 वर्षानंतर किती? आता इकडे आपण उत्तर काढू. चला, सर्वात पहिले काय करायचं? 0 0 कापायचे. 0 कटला, 0 कटला. इकडे काही कटत नाही, पण इकडून इकडे कटते ना, यांचा भाग करायचा. 1 2 3. ओके, 1 2 3. कार आले 10 गुणेला 11 गुणेला 105. ठीक आहे, ओके. यांचा काय करायचा? गुणाकार. सांगा, 10 गुणला 11 किती होते? 110 गुणेला 105 गुणला 105. आता हा गुणाकार सोपाच आहे, करू आपण. 11 5 55 शी 5 हातचे आले 5. 11 0 0 हातचे 5 होतेच आपल्याजवळ. ठीक आहे, ओके. त्यानंतर 11 1 11. आता एक 0 सोडला, आता आपण तो 0 शेवटी देऊन देऊ. 11,550. 11,550 हे याचं उत्तर आलं 1.5 वर्षानंतर. प्रकार कितवा मित्रांनो? 24वा. बघा, तुम्हाला समजत हे चांगल्या प्रकारे. ठीक आहे, ओके. आपले प्रत्येक विषयाचे व्हिडिओ या चॅनलवर आहेत. प्रत्येक विषयाचं आणि प्रत्येक घटकाचं व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने, अभिनव पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे सर्वांनी आपल्या या चॅनलला जेवढं तुमच्याकडून प्रेम देता येत असेल, जेवढं काही तुम्हाला लाईक करता येत असेल, त्याला फॉलो करता येत असेल, शेअर करता, तुमच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा याचा लाभ झाला पाहिजे असं वाटत असेल, सर्वांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा मित्रांनो. शेवटचा प्रकार, आजचा शेवटचा प्रकार बघा, लोकसंख्येचाच आहे पण थोडासा वेगळा आहे. काय म्हटलं? एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. जर आज लोकसंख्या 12,100 आहे तर 2 वर्षापूर्वी, यस, पूर्वी हा शब्द, याच्या आधी आपण 2 वर्षानंतरची विचारली होती, आता 2 वर्षापूर्वीची विचारली आहे. जेव्हा पूर्वीची विचारतात मित्रांनो, ठीक आहे, ओके, त्यावेळेस काय करायचं? 2 वर्षापूर्वी. आता 2 वर्षापूर्वी किती होती माहिती नाही. ठीक आहे, ओके. 2 वर्षापूर्वी किती होती माहिती नाही, मी घेतले x. ओके, घेतले x. दरवर्षी किती टक्क्याने वाढते? 10%. बरं, चालेल. पहिलं वर्ष 10% वाढली, 100 होते, 10 वाढले, 110. किती वर्षाच्या पूर्वीचे? 2 वर्षाच्या पूर्वीचे. मग आपण पूर्वीपासून 2 वर्ष नंतर चाललं जाऊ ना, म्हणजे आजवर चाललं जाऊ. दुसऱ्या वर्षी पुन्हा 100 होती, 10 वाढली, किती झाले? 110. आज लोकसंख्या किती आहेत? 12,100. आज लोकसंख्या 12,100 आहे. चला याला सॉल्व्ह करू. बघा, लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे आपलं 2 वर्षापूर्वीचं निघून जाते. सर्वात पहिले 0 0 0 0, वरचा 0 खालचा 0 उडवूनच टाकायचा सरळ सरळ. ठीक आहे, यांचा गुणाकार. 11 गुणला 11 किती? 121 गुणला x 121 x. ओके, 10 10 100 पहिला माझा नंबर. ठीक आहे, ओके. अभ्यास करावं लागते त्याच्यासाठी, तेव्हा आपला पहिला नंबर येतो. ठीक आहे, ओके. बघा, लक्षात घ्या, किंमत कोणाची काढायची? 100ची. 100ला इकडे घेऊन जाऊ. 100 इथे भागाकारात, इकडे जाईल गुणाकारात. बघा, इकडे लिहितो मी साईडला. आपलं उत्तर आलंच आहे, निघालंच आहे. बघा, लक्षात घ्या. ठीक आहे, 100 भागाकारात, इकडे जाईल गुणाकारात. इथे काय राहील? 121 x बरोबर किती? 12,100 गुणेला किती? 100. ओके, किंमत कोणाची काढायची आहे?
एक्सला इथेच ठेवतो, 121ला इकडे घेऊन जातो. बरं, एक्सला इथेच ठेवलं, 121ला इकडे घेऊन जातो. 121 कशात आहे? यांच्यामध्ये काय आहेत? गुणाकार. इकडे नेल्यावर काय होईल? भागाकार. 12,100 ओके गुणेला 100. ठीक आहे, भागेला 121. बघा 121 दोन्हीकडे आहेत, म्हणजेच 121 एक 121 राहिले काय रे? 100 गुणेला 100. आता 100 गुणला 100 किती होते? 1 2 3 4. 4 शून्य म्हणजेच उत्तर किती आलं? 10,000. किती उत्तर आलं? 10,000. नक्कीच मित्रांनो, आशा करतो की आजचे हे तुमचे 25 प्रकार तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असेल. भाग दुसराच झालाय. आपल्याला टोटल जवळपास 60 प्रकार पाहायचे आहेत. ठीक आहे, ओके. जवळपास 4 ते 5 प्रकारात पर्सेंटेजचा हा व्हिडिओ आपला कव्हर होणार आहे. ठीक आहे, तुमच्या प्रतिक्रिया कळवा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणीला सांगा. एकदम मोफतमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकार पूर्ण शेकडेवारी हा गट तुम्हाला इथे समजून दिला जाणार आहेत. ठीक आहे, ओके. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.